प्रेक्षको नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. ओडिशा राज्यातून नागपूरकडे जात असलेल्या एका ट्रकमधून तब्बल 199.560 किलो गांजा जप्त करून 1,34,78,000चा मुद्देमाल हस्तगत करण्याची मोठी कामगिरी भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सेंदूर वाफा टोल नाक्यावर राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईत बिहार व पश्चिम बंगालमधील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात 245 किलो गांजा जप्त केल्यानंतर अवघ्या काही दिवसात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असून राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात साकोली पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै 2026 रोजी पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास रांजनाथ गावकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या W23 AF 6785 क्रमांकाच्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती साकोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये लपवून ठेवलेला 199.560 किलो वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1,99,78,000 रुपये होती, तर ट्रकची अंदाजे किंमत 35 लाख रुपये असून एकूण 2,34,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत पंकज कुमार भवन यादव, बाबी बादल मालिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी साकोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र रांजन करीत आहेत. 27/7/2026 रोजी भंडारा जिल्ह्याचे साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एक गांजेवर मोठी कारवाई भंडारा पोलिसांनी केलेली आहे. याच्यामध्ये जे सेंदूर वाफा टोल नाका आहे तिथे गोपनीय माहितीच्या आधारावर एक गाडी आम्ही इंटरसेप्ट केले. त्या गाडीमध्ये 200 kg गांजा जप्त भंडारा पोलिसांनी केलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहे आणि यामध्ये जे मुद्देमाल आहे गांजेची किंमत सुमारास 1 कोटीची आहे आणि टोटल मुद्देमाल मिळून 1,34,80,000 रुपयाचा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्याचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज आता चालू आहे. गांजा प्रायमा फेसी आता असं समोर आलेला आहे की उडीसावरून हा निघाला होता ट्रक. मुंबईसाठी ट्रक जात होता. वेगवेगळ्या ठिकाणी बरेचशे ठिकाणी हा यांचा असा मोडस होता की बरेचशे ठिकाणी हा गांजा द्यायचे होता. कुठे कुठे द्यायचे होता ते आता आम्ही निष्पन्न करणार. या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.